भारत आता जगातला सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था असणारा चौथा देश बनलाय। आता रिसेंटली नीती आयोगाने प्रेस कॉन्फरन्स घेऊन जपानच्या जीडीपीला भारताने ओव्हरटेक केल्याचं असल्याचं घोषित केलं। जपानच्या 4.186 ट्रिलियन डॉलर्सच्या जीडीपीला आपण 4.187 ट्रिलियन डॉलर्सने मागे टाकलंय। आता ही आनंदाची किंवा सेलिब्रेट करण्याची गोष्ट नक्कीच आहे, पण मला जीडीपी ही थोडं अर्धसत्य वाटते आणि हा व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला पण नक्कीच कळेल। म्हणजे मी मोदीला विरोध करायचा आहे म्हणून हे सगळं बोलणार नाहीये, उलट मी मोदी सरकारचं अभिनंदन करेन की 2014 मध्ये 10व्या नंबरवर असणारी जीडीपी आता 2025 पर्यंत ती 4थ्या नंबरवर पोहोचली। म्हणजे त्यांचं पण अभिनंदन करायला पाहिजे। पण हे जीडीपी एक घोळ आहे, म्हणजे ते तुम्हाला सांगतो नेमकं कसं आहे। पण आता ज्यासाठी हे सगळं सुरू झालंय ती जीडीपी म्हणजे नेमकं काय हे सोप्या भाषेत थोडं समजून घेऊया। तर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट किंवा जीडीपी म्हणजे आपल्या देशात जेवढं प्रोडक्शन किंवा सर्व्हिसेसमधून रेव्हेन्यू जनरेट होतो त्या सर्वांची व्हॅल्यू म्हणजे जीडीपी। आता समजा तुमचं घर म्हणजे एक देश आहे आणि तुमच्या घरात तुम्ही नोकरी करता व 100 रुपये कमवता, म्हणजे तुमच्या घराची किंवा तुमच्या देशाची जीडीपी झाली 100 रुपये। आता काही काळाने जर तुमच्या आईवडिलांनी एखादा बिझनेस सुरू केला व त्याच्यात त्यांनी 60 रुपये कमवले तर तुमच्या देशाची किंवा तुमच्या घराची जीडीपी झाली 160 रुपये। तसंच देशाचं पण आहे, जेवढे लोक नोकरी करतात म्हणजे सर्व्हिसेस देतात किंवा जेवढे लोक बिझनेस करतात म्हणजे प्रोडक्शन करतात, या सगळ्यांची मिळून कमाई जेवढी होती त्याची काय व्हॅल्यू होती त्यालाच ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट किंवा जीडीपी म्हणतात। आता मी ते सर्वांची मिळून कमाई वापरली, म्हणजे कोणाची सॅलरी 1 लाख रुपये असेल, कोणाच्या बिझनेसमधून 60,000 येत असतील, कोणाच्या 10,000 येत असतील, सगळ्यांचे सारखे नाही तर कमी जास्त आहेत आणि या सगळ्यांची मिळून एक देशाची जीडीपी होती। आणि हेच गणित आपल्याला सरकार उलगडून सांगत नाही, तर फक्त जीडीपी वाढली याचा प्रचार करतात, पण त्या जीडीपीमध्ये काय काय आहे, जीडीपीमध्ये काय वाढलंय काय कमी झालंय हे आपल्याला सरकार कधी सांगत नाहीत। पब्लिश करतात पण त्याचा जास्त प्रचार करत नाहीत, जे मोठमोठे आकडे तर त्याचा प्रचार केला जातो। त्यामुळे आता आपण जीडीपी म्हणजे काय ते पाहिलं, ती कशी वाढते ते पण पाहिलं, पण ग्राउंडवर रियालिटी काय आहे हे पाहण्यासाठी जीडीपीची जी पर कॅपिटा इन्कम आहे ते पाहावी लागेल। त्याआधी एक शॉकिंग गोष्ट सांगतो, आपण जीडीपीच्या बाबतीत जगात 4थ्या नंबरवर आहोत आणि पुढील काही 2-3 वर्षामध्ये आपण दुसऱ्या किंवा तिसऱ्या नंबरला पण जातो, पण याच जीडीपीच्या पर कॅपिटा इन्कममध्ये आपण 100मध्ये पण नाही तर आपण 139व्या नंबरवर आहोत। आता हे जीडीपीचं पर कॅपिटा इन्कम कसं कॅल्क्युलेट होतं आणि ते काय आहे ते एक सोपं उदाहरण घेऊन समजून घेऊयात। समजा तुमच्या गावामध्ये 6 घरं आहेत, त्यात काहींची मुलं नोकरी करतायत, काहींची मुलं शेती करतायत आणि तुमचा बिझनेस आहे। आता तुमच्या बिझनेसमधून तुम्हाला 2 लाख रुपये इन्कम आहे आणि जे नोकरी करतात त्यात एक प्रायव्हेट आहे आणि एक गव्हर्नमेंटवाला आहे। तर प्रायव्हेटवाल्याला 30,000 रुपये सॅलरी आहे आणि गव्हर्नमेंटवाल्याला 60,000 रुपये सॅलरी। आता जो शेती करतायत जे दोघं त्यातल्या एकाकडे 10 एकर शेती तो 15,000 रुपये महिन्याला कमवतो आणि दुसऱ्याकडे 2 एकर शेती तो 5,000 रुपये महिन्याला कमवतो। आता मी तुम्हाला जर विचारलं की त्या 6 घरांचं जीडीपी काय, तर तुम्ही त्यांचं सगळ्यांची इन्कम कॅल्क्युलेट करताना 2,60,000, 30,000, 15,000 आणि 5,000 आणि सगळ्यांची एकत्र करून एकदम अभिमानाने सांगताल की 3,10,000 रुपये आहे। पण जर मी तुम्हाला विचारलं की पर कॅपिटा इन्कम किती, तर जसं सरकार करतं की सर्वांची इन्कम एकत्र करायची म्हणजे 3,10,000 आणि त्याला 6 आहेत समजा घरं, म्हणजे 6ने डिवाईड करायचं, तर प्रत्येकी इन्कम येते 51,666 रुपये। पण ग्राउंडवर किंवा रियालिटीमध्ये आहे का तसं की 51,000 प्रत्येकी इन्कम नाही आहे। तर कोणाची इन्कम 2 लाख आहे जशी तुमची, कोणाची 60,000 आहे, कोणाची 30,000 आहे, कोणाची 15,000 आहे आणि कोणाची 5,000 आहे। आणि तसंच सध्या देशामध्ये झालं आहे, म्हणजे जे टॉप बिझनेसमॅन येतं त्यांची खूप इन्कम आहे आणि जे ग्राउंडला लोक येतं जे मिडल क्लास येतं त्यांची इन्कम कमी आहे। पण सांगायला झालं की देशाची जीडीपी 4.187 ट्रिलियन डॉलर्सला गेली आहे आणि पर कॅपिटा इन्कम पण जास्त झाली आहे, पण ती इक्वल नाही आहे। म्हणजे गरिबी आणि श्रीमंतीत खूप मोठं अंतर आहे, पण सरकारच्या आकड्यानुसार ते एकच दाखवलं गेलं आहे। आणि या सिस्टीममधली ही सगळ्यात मोठी गडबड आहे, देश श्रीमंत होतोय पण देशातली 90% जनता ही गरीबच आहे आणि सरकारला 100% माहिती आहे की 90% जनतेकडे जास्त पैसे नाहीत, पण तरीही तुम्हाला ते खरं सत्य सांगत नाहीत, अर्ध सत्य सांगतात। त्यामुळे त्यांनी पब्लिश केलेले आकडे जर पाहिले तर त्या पर कॅपिटा इन्कमनुसार प्रत्येकी माणसाची भारतातल्यात $2,878 इतकी इन्कम आहे। आता भारतीय रुपयात ती होते 2,45,090 रुपये। आता तुमची शक्यतो असू शकते की एवढी इन्कम, पण प्रत्येकाची असेल असं नाही आहे। काही टॉप बिझनेसमनची इन्कम वाढली म्हणजे देशाची जीडीपी वाढते आणि हेच सत्य आहे। आता असे पण नाही आहे की सामान्य माणसांची ग्रोथ होत नाही आहे, त्यांची पण ग्रोथ होते, पण इतकी नाही की जितके सरकार क्रेडिट घेत आहे। आता इथे परत मोदी सरकारचा विषय येतो,
मला म्हणायचं नाही की त्यांनी काम केलं नाही, उलट त्यांनी चांगलं काम केलं आहे. 2014 पासून ते आत्तापर्यंत GDP जवळपास डबल केली, म्हणजे 10व्या नंबरवर होती ती 4थ्या नंबरवर आणली आणि पर कॅपिटा इन्कम पण जवळपास डबल झाली. फक्त मला त्यांनी ज्या गोष्टीचं जे जसं क्रेडिट घेतलं किंवा प्रेझेंटेशन केलं ते थोडं खटकलं, कारण ग्राउंडवर परिस्थिती उलट आहे. ते म्हणजे पर कॅपिटा इन्कम किंवा जे GDP त्यांनी दाखवली इतकं हाय, पण ते तसं नाही आहे. ग्राउंडवर खूप वेगळं चित्र आहे आणि हे तुम्हाला 100% समजलंसुद्धा असेल आणि तुम्हाला माहिती पण असेल. आता GDP सोबत अजून एक गोष्ट कॅल्क्युलेट केली जाते, ती म्हणजे पर्चेसिंग पॉवर पॅरिटी. आता हे काय आहे तर सरकारच्या म्हणण्यानुसार तुमची पर कॅपिटा इन्कम आहे 2,45,000 रुपये. मग त्या पैशातले तुम्ही खर्च किती करता याचं मोजमाप म्हणजे PPP, म्हणजे GDP पर कॅपिटा पर्चेसिंग पॉवर पॅरिटी. आता आपल्या देशाची पर्चेसिंग पॉवर पॅरिटी पाहण्याआधी आपण इतर देशांची पाहूयात, मग आपल्यात आणि त्यांच्यात आपल्याला कंपॅरिझन करता येईल. आता US म्हणजे अमेरिकेत पर्चेसिंग पॉवर पॅरिटी ही $89,105 म्हणजे जवळपास 75 लाख रुपये आहे. आणि चायनाची $28,000, जर्मनीचे $72,000, जापानची $54,000 आणि फ्रान्स, इटली, UK हे सगळे $50,000च्या पुढे आहे. आता त्यांच्या GDPला आपण आधीच ओव्हरटेक केलं आहे फ्रान्सच्या, इटलीच्या, कॅनडाच्या आणि आता जापानच्या. तरी पण त्यांची पर्चेसिंग पॉवर पॅरिटी ही $50,000च्या पुढेच आहे. आणि आपल्या भारताची किती माहिती आहे का, $12,132 म्हणजे जवळपास 1 लाख रुपये. का? सरकारच्या म्हणण्यानुसार तर आपली 2,45,000 रुपये पर कॅपिटा इन्कम आहे ना, मग आपण 1 लाख रुपये का खर्च करतोय? तर याचं उत्तर स्पष्ट आहे, प्रत्येकाची इन्कम तेवढी नाही आहे जेवढी सरकार सांगतंय. आणि हेच सत्य आहे, हेच पूर्ण सत्य आहे. आता तुम्हाला काय वाटतं या गोष्टीला फिक्स करण्यासाठी आणि गरीब आणि श्रीमंतातील जी दरी आहे, जे अंतर आहे ते कमी करण्यासाठी सरकारने काय केलं पाहिजे हे मला तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा. आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.